शिवशंभू भक्तांची नाव मी जाहीर करणार आहोत, परंतु त्याआधी एकच बोलू इच्छितो की पुरंदरावरती जो शिवशंभू सूर्य जन्माला आला तो वडूतोळापर्यंत गेला. या 9 वर्षाच्या कार्यकाळामध्ये औरंगजेबाला झेरीस आणून हे स्वराज्य ज्यांनी राखलं त्या शिवशंभू चरणी पहिल्यांदा आम्ही सर्व विनीत आहोत. या 9 वर्षाच्या काळामध्ये हा महाराष्ट्र ज्यांनी राखला म्हणून आज आपण या ठिकाणी सर्वजण बसलेलो आहोत. आणि ह्या भारताचं जे साम्राज्यामध्ये आज आपल्याला जे स्वरूप दिसतंय हे छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज, राजाराम साहेब आणि त्यानंतर ताराणी साहेब आणि नंतर छत्रपती शाहू महाराज या सर्वांच्या पूर्ण ज्या 8 पिढ्या या ठिकाणी खर्ची पडलेल्या आहेत त्या 8 पिढ्यांच्या ऋणामध्ये आपण कायम राहिलं पाहिजे. कारण त्यांच्यामुळं आज हा अख्खा भारतवर्ष एकसंध राहण्यासाठी स्वरूप आज मिळालेलं आहे. तरी आता या स्पर्धेची पुढची 4 बक्षीस आहेत ते मी जाहीर करू इच्छितो. 9वं बक्षीस आहे कुमार स्वराज्य सोमनाथ कोराडे, वय वर्ष 11, इंद्रायणी इंग्लिश मीडियम स्कूल तळेगाव दाभाडे. वय वर्ष 11 आहे, परंतु शंभू चरित्राचं कुठेतरी आपण काहीतरी लिहावं हे त्या मुलाला वाटलं असेल, कारण त्याच्या आईने ती कुठेतरी प्रेरणा दिली असेल. जसं जिजाऊंनी शिवबांना प्रेरणा दिली आणि शिवशंभू पूर्ण स्वराज्य निर्माण झालं, तसंच या मुलामध्ये जरी त्यांच्या आई वडिलांनी याला मदत केली असेल परंतु ती कुठेतरी भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली, ही सर्वात वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. यामध्येच आमचे एक आता डॉक्टर श्री समीर लक्ष्मण भोसले, वय वर्ष 31, व्यावसायिक आहेत, खामशेतमध्ये राहतात. त्यांचं आता माझ्या ओळखीचे परिचित आहेत, त्यांचं मेडिकलचं दुकान आहे. म्हणजे व्यावसायिक लोक पण या दृष्टिकोनातून वेळ काढून हे चरित्र अभ्यासण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर सौ कालिंदी कसपटे देवाडे, वय वर्ष 50 आहे, प्रोफेशनल शिक्षिका आहेत आणि तळेगाव दाभाडे राहणारे आहेत, पुणे या आहेत. कालिंदी देवडे मॅडम बद्दल मी एक सांगेल सर, म्हणजे तळेगाव मध्येच राहतात मॅडम, अगदी खेडेगावातल्या शाळांमध्ये ते शिक्षिका आहेत. तर मागच्या वर्षी जी 30 व्हिडिओ मी केले होते यांनी मला न सांगता ते 30च्या 30 व्हिडिओ त्यांनी लिहून काढलेले आहेत. म्हणजे माझा वर्ड टू वर्ड त्यांनी वहीत लिहून काढलेला आहे सर. ह्या वर्षी त्यांनी परत ते सगळं ऐकून त्यांनी ते कमेंट केलं, हा मुद्दा वेगळा आहे. पण लास्ट इयर जेव्हा आपण काही नव्हतं केलेलं तेव्हा त्यांनी 30च्या 30 व्हिडिओ ऐकून एका वहीमध्ये पूर्ण शंभू शौर्य गाथा लिहून काढली होती सर. म्हणजे 30 भाग पूर्ण त्यांनी लिहिले होते मागच्या वर्षी. शेवटचं एक बक्षीस जाहीर करतोय, कुमारी संस्कृती विश्वनाथ येवले, वय वर्ष 14, देशमुख विद्यालय लोणावळा. ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये सामील झालेले सर्व शिवशंभू भक्तांचं मनपूर्वक आभार. आपण या सगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन शिवशंभू चरित्राचा अभ्यास केला आणि याच्या पुढे आपण या सर्व व्हिडिओ पाहून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. मी डॉक्टर प्रवीण माने यांना विनंती करतो की त्यांनी पुढील आभार प्रदर्शन करावं. एक प्रश्न